नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप अभंग आपले प्रथम वर्ष कला या वर्गात सहर्ष स्वागत करतो. मी तुम्हाला प्रथम वर्षासाठी भारतीय आर्थिक पर्यावरण हा विषय शिकवणार आहे. या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्याची आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागील वर्षापासून सेमिस्टर पद्धत सुरू केली. त्या अनुषंगाने पहिल्या सेमिस्टरसाठी भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाशी निगडीत अभ्यासक्रमाची आपण चर्चा करीत आहोत. आपल्या विषयाचे नाव आहे भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 1. या विषयामध्ये आपण 3 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. पहिले प्रकरण जे आहे ते म्हणजे भारतीय आर्थिक पर्यावरण परिचय किंवा तोंड ओळख. यामध्ये आर्थिक पर्यावरण ही संकल्पना, या संकल्पनेची वैशिष्ट्ये याचा आपण विचार करणार आहोत. त्याचबरोबर आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे जे विविध आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान विषयक जे घटक आहेत त्यांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. दुसरे जे प्रकरण आहे ते म्हणजे कृषी पर्यावरण. कृषी पर्यावरण या प्रकरणात आपण शेतीची आर्थिक विकासातील भूमिका, शेतीच्या विकासामध्ये येणाऱ्या विविध समस्या त्या दूर करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना यांचा आपण आढावा घेणार आहोत. तिसरं प्रकरण जे आहे ते म्हणजे औद्योगिक पर्यावरण. या प्रकरणामध्ये आपण आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये औद्योगिक क्षेत्राचं काय महत्त्व आहे याचा विचार करणार आहोत. औद्योगिकीकरण म्हणजे काय? भारताने 1991 साली जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं त्या अंतर्गत औद्योगिक क्षेत्रासाठी काय उपाययोजना केलेल्या आहे यासारख्या बाबींचा आढावा आपण या तिसऱ्या प्रकरणात घेणार आहोत. आता आपण या प्रत्येक प्रकरणामध्ये जे उपघटक आहेत ते कोणते त्याचा विचार करणार आहोत. तर पहिले प्रकरण हे जे आहे या प्रकरणामध्ये पुढील उपघटक आपण अभ्यासणार आहोत. ते म्हणजे पहिलं आहे आर्थिक पर्यावरण. यामध्ये आपण आर्थिक पर्यावरणाची व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्ये आणि महत्त्व याचा अभ्यास करणार आहोत. दुसरा या प्रकरणातील मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. आर्थिक पर्यावरणावर जे परिणाम करणारे घटक आहेत त्यांचं वर्गीकरण आपण 4 प्रकारे अभ्यासणार आहोत. ते म्हणजे पहिला घटक जो आहे तो म्हणजे आर्थिक घटक आहे. दुसरा आहे राजकीय घटक आहे. तिसरा घटक जो आहे तांत्रिक घटक आहे आणि चौथा सामाजिक आणि सांस्कृतिक घटक यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यानंतर या प्रकरणातील तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेत कोणकोणत्या समस्या येतात, कोणकोणती आव्हाने आहेत त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. हा विचार करताना प्रामुख्याने आपण नैसर्गिक साधनसामुग्री, ऊर्जा संसाधने, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या घटकांचा विचार करणार आहोत. त्यानंतर या पहिल्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना. या उपघटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचं स्थान काय आहे हे समजण्यास मदत होणार आहे. मग आपण आता ही तुलना कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत तर ते म्हणजे पहिला मुद्दा राष्ट्रीय व दरडोई उत्पन्न. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण त्यामध्ये बघणार आहोत लोकसंख्या आणि शेवटचा मुद्दा तिसरा जो पाहणार आहोत तो म्हणजे कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र यांचा आपण विचार करणार आहोत. मग आता जागतिक पातळीवरील अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स यासारख्या विकसित राष्ट्रांशी किंवा अर्थव्यवस्थांशी आपण या 3 मुद्द्यांच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना करणार आहोत. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेशी समकक्ष म्हणजे इंडोनेशिया असेल, सिंगापूर असेल यासारख्या विकसनशील देशांचा आपण देखील विचार करणार आहोत. तर
अशा रीतीने आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे. आता दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण कोणकोणते घटक अभ्यासणार आहोत, तर ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व. मग आर्थिक विकास प्रक्रियेत शेती अतिशय महत्त्वाची भूमिका निभावते, हे आपण सगळे मान्य करतो. भारतीय अर्थव्यवस्थेत पण शेतीला कोणत्या कोणत्या बाबतीत महत्त्व आहे, तर त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान आहे, रोजगार निर्मितीतील योगदान आहे, ग्रामीण विकासाचा तो आधारस्तंभ आहे. त्यानंतर शेतमाल निर्यातीतून देशाला परकीय चलन मिळते. या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर या प्रकरणातील दुसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भारतीय शेतीपुढील आव्हाने. भारतीय शेतीच्या विकासामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, म्हणजेच आव्हाने आहेत, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मग ही आव्हाने कोणत्या घटकांच्या आधारे आपण अभ्यासणार आहोत, तर पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे शेतीची उत्पादकता. दुसरा मुद्दा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे ग्रामीण वित्त पुरवठा. कोणत्याही व्यवसायाचा विकास होण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. तर या शेतीसाठी वित्तपुरवठ्याचं धोरण कसं आहे, तर त्याचा अभ्यास आपण ग्रामीण वित्तपुरवठा या घटकामध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे शेतमाल विक्री व्यवस्था. शेतमाल विक्री व्यवस्था म्हणजे काय? शेतमाल विक्री व्यवस्थेशी निगडीत विविध घटक, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी बाबी यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आपण बघणार आहोत, तो म्हणजे ग्रामीण उद्योजकता. शेतीशी निगडीत जे विविध व्यवसाय आहेत, शेती आधारित जे छोटे-मोठे उद्योग आहेत, ग्रामीण भागात कार्यरत असलेले, त्यांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. दुसऱ्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भारतीय शेतीतील अलीकडील काळातील बदल. यामध्ये बघा, आपल्याला 5 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. पहिला म्हणजे पीक रचना, दुसरा म्हणजे पीक विमा. शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे, नाही का? नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर शेतमालाचं नुकसान होतं, शेतीचं उत्पादन व्यवस्थित होत नाही, म्हणजे शेती हा व्यवसाय शाश्वत नाही. म्हणून आपण शेतीतील विविध पिकांचा विमा उतरवित असतो. ही संकल्पना काय आहे, याचं स्वरूप काय आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर शेतीचे यांत्रिकीकरण. शेतीमध्ये जर यंत्रसामग्रीचा जास्तीत जास्त वापर केला तर शेतीची उत्पादकता वाढते. हे आपल्याला पाश्चिमात्य देशांच्या अनुभवावरून दिसून येते. तर त्याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. त्यानंतर जलव्यवस्थापन. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे अभ्यासणार आहोत. आणि शेवटी या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे शेती आधारित व्यवसाय. मग शेती आधारित अनेक व्यवसाय आहेत. कुक्कुटपालन आहे, दुग्धपालन आहे, पशुपालन आहे. यासारख्या व्यवसायांचा इथे आपण विचार करणार आहोत. या सेमिस्टरमधलं शेवटचं तिसरं प्रकरण जे आहे, ते म्हणजे औद्योगिक पर्यावरण. तर त्याचा आपण विचार करत आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 5 मुद्दे अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे, तो म्हणजे भारताच्या आर्थिक विकासातील उद्योगधंद्यांची भूमिका. आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये उद्योगधंदे कोणत्या पद्धतीची भूमिका पार पाडतात, त्याचा आपण इथे विवेचन करणार आहोत. हे विवेचन करताना उद्योगधंद्यांची राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान, रोजगार निर्मितीतील योगदान, निर्यातीतील भूमिका यासारखे आपण उपघटक विचारात घेणार आहोत. त्यानंतर 1991चं औद्योगिक धोरण आपल्याला अभ्यासायचं आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण अर्थव्यवस्थेच्या विकासाचा अभ्यास करतो, तर त्यावेळेस 1991 या वर्षाला महत्त्वाचं स्थान आहे. कारण 1991 साली आपण आपली अर्थव्यवस्था ही जी पूर्वी बंदिस्त होती, ती खुली केली. मग ही अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी या 3 संकल्पनांचा वापर करण्यात आला. जे धोरण त्यावर आधारित आहे, त्या म्हणजे उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण यांचा आपण इथे विचार करणार आहोत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे या प्रकरणातील, तो म्हणजे भारतीय उद्योगांपुढील आव्हाने. तर यामध्ये आपण कामगार आणि रोजगार, प्रादेशिक असमतोल, वित्त पुरवठा,
तंत्रज्ञान याच्याशी निगडीत उद्योगांना ज्या समस्या येतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणातील चौथा मुद्दा म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम. भारतीय औद्योगिक क्षेत्राचा आकृतिबंध जर आपण पाहिला तर त्यामध्ये विविध वर्गीकरण आपल्याला उद्योगधंद्यांची दिसून येतात. उदाहरणार्थ शहरी भागातील उद्योग, ग्रामीण भागातील उद्योग, शेतीवर आधारित उद्योग, सेवा क्षेत्रावर आधारित उद्योग, नाही का, खाजगी क्षेत्रातील उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, असं आपल्याला वर्गीकरण दिसून येतं. त्यापैकी आपल्याला भांडवल गुंतवणुकीच्या आधारे उद्योगांचं जे आपण वर्गीकरण केलेलं आहे ते म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम यांच्या व्याख्या, संकल्पना आणि त्याची भारतीय अर्थव्यवस्थेतील भूमिका काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर या प्रकरणातील आपल्याला शेवटचा मुद्दा जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारतीय उद्योगातील अलीकडील प्रवृत्ती. म्हणजे भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये अलीकडील काळात गेल्या 5 वर्षात 10 वर्षात काय बदल झालेले आहेत, सरकारची धोरणं कशी बदललेली आहे, तर त्याचा आपण विचार करणार आहोत. हा विचार करताना आपल्याला 2 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. तर तो म्हणजे भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नवीन धोरणे. आता बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? तर ज्या कंपनीचं मुख्यालय एका देशात आहे आणि ती कंपनी अनेक देशांमध्ये आपला व्यवसाय करते, त्या कंपनीला काय म्हटलं जातं? बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सॅमसंग ही मोबाईल निर्माण करणारी कंपनी जी आहे तिचं मुख्यालय दक्षिण कोरियामध्ये आहे, परंतु तिची उत्पादने अनेक देशांमध्ये विकली जातात. तसेच Amazonचं मुख्यालय कुठे आहे? तर अमेरिकेत आहे, परंतु त्याचा व्यवसाय विस्तार अनेक देशांमध्ये आहे. तसंच भारतीय अशा काही कंपन्या आहेत की ज्यांचे मुख्यालय भारतामध्ये आहे, परंतु त्यांचा व्यवसाय, त्यांचे उद्योग, त्यांचे प्रकल्प हे विविध जगातील विविध देशांमध्ये सुरू असलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर अदानी ग्रुपचं मुख्यालय भारतात आहे, परंतु ऑस्ट्रेलियामध्ये अदानी ग्रुपने अनेक दगडी कोळशाच्या खाणी खरेदी केल्या आहेत आणि तिथे ते वीज निर्मिती करतात. तसंच रिलायन्स इंडस्ट्रीचं उदाहरण घेऊया आपण. तिचं मुख्यालय भारतामध्ये मुंबई या ठिकाणी आहे आणि तिचं कार्यक्षेत्र हे जगातील अनेक देशांमध्ये आहे. विप्रो, इन्फोसिस ह्या ज्या IT क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांची कार्य अनेक देशांमध्ये चालतं. ते अनेक देशांमध्ये आपल्या सेवा सुविधा पुरवतात. तर त्याचा आपण इथे विचार करणार आहोत. आता हे झाल्यानंतर आपल्याला या क्षेत्राशी निगडीत नवीन धोरणं कोणती आहे तर ते आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल, मेक इन इंडिया असेल आणि अलीकडील आताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा झाली. तर हे काय आहे या सगळ्यांचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो सिलेबस आहे त्याच्यावर चर्चा केली. त्या सिलेबसमध्ये प्रकरणनिहाय उपघटक कोणते आहेत ते पाहिले. आता तुम्हाला या अभ्यासक्रमाशी निगडीत काही संदर्भ पुस्तके मी तुमच्या समोर इथे तुमच्या अभ्यासासाठी ठेवलेली आहेत. ही काही पुस्तके आहेत त्यांचा तुम्हाला लायब्ररीतून मिळवल्यानंतर उपयोग होईल अधिक वाचनासाठी. त्यामध्ये 2 तुमचे क्रमिक पुस्तक आहेत ते म्हणजे भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 1 डॉक्टर S.R. जावळे, डॉक्टर R.K. दातीर हे निराली प्रकाशनचं पुस्तक आहे. त्यानंतर भारतीय आर्थिक पर्यावरण भाग 1 हे डॉक्टर रसाळ, डॉक्टर वैद्य, प्राध्यापक आढाव आणि मी लिहिलेलं आहे. तर याचा तुम्हाला या विषयाशी अभ्यास करताना फायदा होईल असे वाटते. धन्यवाद. पुढच्या लेक्चरला आपण प्रकरण पहिले सुरू करू.